आदिलशहाने शहाजीराजांची कैदेतून मुक्तता करताना पत्र लिहून महाराजांकडून कोंढाणा परत आदिलशाहीत देण्याची अट घातली. आपण सिंहगड नाईलाजाने देऊन जरी टाकला असला तरी अर्थात परतही मिळवण्याचा उद्देश होताच आणि ती वेळ आता आली होती. सिंहगडाचे भौगोलिक स्थानच मुळे असे होते की तो स्वराज्यात नाही असे चालूच शकणार नव्हते. पूर्वी दोनदा सिंहगड मिळवणारे सिंहगड तज्ज्ञ बापूजी मुदगल देशपांडे हे आपल्याकडे होतेच. त्यांच्या मार्गदर्शनात सिंहगड परत मिळवण्याची मोहीम आखण्यात आली आणि यावेळेस मात्र सिंहगड लढून जिंकण्यात आला. इकडे आदिलशहा जेव्हा शहाजीराजांकडे तक्रारीची पत्रे लिहून जाब विचारत असे तेव्हा धूर्तपणे उत्तरे मिळत की माझा मुलगा माझे ऐकत नाही, त्यामुळे आदिलशहाचा पण नाईलाज होत होता. अशा उत्तराने शहाजीराजांविरुद्ध काहीच करता येणे त्याला शक्य नव्हते. सिंहगड स्वराज्यात येणे ही घटना पुणे मुलुखाच्या ताब्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब होती.